स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। विटा पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रॉन अर्थात एमडी हा अंमली पदार्थ रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज MIDC कारवे येथे टोलिन प्रोपिलिन क्लोराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, क्लोरोफॉर्म, लिक्विड ब्रोमाइन, मोनोमिथिलामाइन हे सर्व केमिकल व साहित्यांचा वापर करून आरोपी नंबर 2 व 3 यांनी संगनमत करून एकूण किंमत 29,73,56,200 रुपये चा मेफेड्रॉन अर्थात एमडी हा अंमली पदार्थ तयार केला होता। तो जप्त करून सदर बाबत विटा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडे देऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील सर्व साखळी उघडकीस आणून सर्व आरोपींना अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली गुन्ह्यातील अटक आरोपी क्रमांक 4 ते 5 यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद आरोपींनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्रमांक 8 व 9 यांना तयार माल विक्री करत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाला होता। सदर आरोपी क्रमांक 8 व 9 यांचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केलं होतं। सदर पथकानं 3 ते 4 वेळा मुंबई येथे जाऊन माहिती घेतली, परंतु सदरचे आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हतं। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकास तांत्रिक माहितीचं विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे नमूद पथकानं वाकोला मुंबई येथे जाऊन सापळा रचला असता नमूद गुन्ह्यात आरोपी नंबर 8 ते 9 हे मिळून आल्यानं सदर आरोपींना तपासकामी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्याच्या कामी अटक करून माननीय न्यायालयात हजर केला असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केले। तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे करतात।